Hello and very good morning to all my dear students. Students आपण पाहता युनिट नंबर 4 दॅट इज द केमिकल थर्मोडायनॅमिक्स आणि आजचा आपला विषय आहे द एक्सप्रेशन फॉर प्रेशर व्हॉल्यूम वर्क म्हणजेच पी वर्क. ओके, हे एक्सप्रेशन समजण्यासाठी तुम्हाला एक कन्सिडर करावं लागेल. एक गॅस आहे, सपोज आपल्याजवळ एक गॅस आहे, त्या गॅसला आपण सिलेंडरमध्ये ठेवला आहे, त्या सिलेंडरला पिस्टन आहे. ते पिस्टन कसं आहे, फ्रिक्शनलेस, फ्रिक्शन न होणारं, वरखाली होणारं, मुव्हेबल, वरखाली होणारं, रिजिड म्हणजे कडक, हार्ड. सपोज कन्सिडर अ गॅस एनक्लोज इन अ सिलेंडर फिटेड विथ अ piston that is frictionless, movable, rigid piston. Now आता हा पिस्टन असून त्या पिस्टनचा काही ना काही एरिया सुद्धा असेल. नाव ए इज द एरिया ऑफ दॅट पिस्टन. आपण असं म्हणू की आता हे जे आहे ना, हा पिस्टनचा जो कोणता एरिया असेल, तो कोणता, याला आपण म्हणू ए. ए इज द एरिया ऑफ दॅट पिस्टन. नाव प्रेशर ऑफ अ गॅस इन अ सिलेंडर. आता गॅस आहे की त्याला काही ना प्रेशर राहीलच, हे त्या गॅसचं प्रेशर आहे. ठीक आहे. नाव पी इज द प्रेशर ऑफ गॅस इन सिलेंडर. एक्सटर्नल ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे PEX. हे महत्त्वाचं आहे. PEX म्हणजे एक्सटर्नल ॲटमॉस्फेरिक प्रेशर. हे बघा, हा गॅस आहे, हा सिलेंडरमध्ये वर पिस्टन आहे, त्या पिस्टनच्यावर काही ना प्रेशर असेल, ते जे प्रेशर आहे, बाहेरचं प्रेशर, ॲटमॉस्फिअरचं प्रेशर, ते झालं PEX म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ही अपोजिंग फोर्स आहे आणि हा जो गॅसचा प्रेशर आहे त्याला ड्रायव्हिंग फोर्स नाव फोर्स एक्सर्टेड बाय द गॅस इन द सिलेंडर. आता हा गॅस आहे, हा गॅस असं होत असेल, गॅसला काय वाटतं, एक्सपांड व्हावं, सगळीकडे फैलावं, त्यामुळे तो गॅस एक्सपांड व्हायचा प्रयत्न करत असेल. म्हणजे तो काय करत असेल, सपोज जर तो गॅस एक्सपांड होत असेल तर तो पी म्हणजे गॅसचं जे प्रेशर आहे ते पिस्टनला वर ढकलण्याचं काम करत असेल, तर मग त्याला काही फोर्स लागते एस. नाव F इज द फोर्स एक्सर्टेड बाय द गॅस इन सिलेंडर. आता हा जो गॅस आहे, प्रेशर काय आहे, तो त्यामुळे तो गॅस काही फोर्स अप्लाय करायला तो झाला F. नाव D इज द डिस्टन्स. म्हणजे समजा सपोज तो गॅस जर एक्सपांड झाला तर पिस्टन इथं होतं, मग एक्सपांड झाल्यानंतर पिस्टन वर जाईल, म्हणजे इथून इतकं जे डिस्टन्स आहे त्याला D म्हणायचं. मग ते डिस्टन्स म्हणजे काय असणार, V1 आणि V2. म्हणजे V1 ची व्हॅल्यू पहिला पिस्टन इथं होता, सपोज हे सिलेंडर आहे, याच्यामध्ये गॅस आहे, हे पिस्टन आहे, ही V1 व्हॅल्यू. मग गॅस तो एक्सपांड झाला, इथपर्यंत येऊन थांबला, ही V2 व्हॅल्यू, V2 मायनस V1 म्हणजे डेल्टा V. ठीक आहे. नाव वर्क डन, बॉडी वर्क डन W इज द, जसं आपण पाहिलं, हे समजतं, ते टर्ममध्ये समजून घ्या आणि सिंपल भाषेत समजून घ्या. आता मी डबल सांगतो. सपोज आपल्याजवळ एक गॅस आहे, त्या गॅसला आपण पिस्टन सिलेंडरमध्ये ठेवला आहे, त्या सिलेंडरवर पिस्टन आहे, ते पिस्टन मुव्हेबल आहे, रिजिड आहे आणि फ्रिक्शनलेस आहे. आता त्याच्या अंदर जो गॅस तुम्ही भरला आहे त्याला काही ना काही प्रेशर नसेल, काय बिना प्रेशरचा आहे का गॅस, हां, मग त्याला प्रेशर आहे. मग हेच P इज द प्रेशर ऑफ द गॅस एनक्लोज इन द सिलेंडर. मग आता त्याच्यावर पिस्टन आहे, आता आपल्यावरही दबाव पडू राहिला आहे, त्याला आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणतो ना, तसंच हेन्स नाव PEX इज द एक्सटर्नल ॲटमॉस्फेरिक प्रेशर. हे PEX त्याच्यावरचा दबाव. ठीक आहे. नाव आता समजा तो गॅस आहेच, तो प्रेशर आहे, त्याला तो फोर्स अप्लाय करा, कसा, त्याला कॉम्प्रेस व्हायचा, तर ठीक आहे बा, जास्त वरचं प्रेशर जसं आलं तर कॉम्प्रेस होईल. यानं जर का जास्त प्रेशर अप्लाय केलं PEX वर तर हा एक्सपांड होईल. सपोज जर हा गॅस एक्सपांड झाला, त्यामुळे हा फोर्स अप्लाय करत, फोर्स अप्लाय केव्हा करत म्हणजे कोणाविरुद्ध फोर्स अप्लाय करत, याच्या विरुद्ध एक्सटर्नल फोर्स. आणि ए इज द एरिया, म्हणजे जेवढा एरिया त्या पिस्टनचा आहे तेवढाच वर धरलाच आहे, काहून का तेवढाच वर चालला, कारण तेवढाच फ्रिक्शनलेस मुव्हेबल पिस्टन आहे. हेच तो जो गॅस आहे तो प्रेशर अप्लाय केलं त्यानं पिस्टन असं वर जाईल. केवढं पिस्टन वर चाललं, त्याचा जो एरिया आहे तेवढा. नाव हेन्स ए इज द एरिया ऑफ दॅट पिस्टन. आणि किती फोर्स लागला त्याला, जेवढं ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे त्याच्यापेक्षा जास्त, म्हणजे PEX पेक्षा जास्त लावा लागेल, तेव्हाच तो एक्सपांड होईल, नाही तो होणार नाही. नाव D इज द डिस्टन्स. आता जसं आपण बोललो आहे का पिस्टन इथं होतं, फोर्स अप्लाय केल्यानंतर त्यानं काय होईल, तो इथून आता इथं गेला, हे जे अंतर आहे याला डिस्टन्स म्हणतो. D इज द डिस्टन्स म्हणजे V1 पासून V2. जसं पहिले समजून घ्या, गॅस आहे, त्याला प्रेशर आहे PEX आहे, समजा हे पिस्टन इथं होतं पहिले, आता काय झालं, पिस्टन वर गेला, बरोबर, या गॅसला फोर्स अप्लाय केला,
किती समजा A इज द एरिया ऑफ द पिस्टन आणि पुन्हा विरुद्ध जेवढी याची ताकद आहे तेवढी वर गेला असा हेच इथं होता पहिला इथे गेला म्हणून हेच V2 V1 V2 V1 का बरं कारण V2 जास्त आहे जास्त म्हणून कमी मायनस करत असतो आणि किती आहे डिस्टन्स जेवढा डिस्टन्स त्याला कव्हर केलाय ते डिस्टन्स आणि W काय वर्क डन आता पहा एक्सप्रेशन काय नाउ ऑन एक्सपान्शन जर तो गॅस एक्सपांड झाला आता मला सांगा सपोज तुमच्या जवळ दोन पैलवान आहे रे A पैलवान B पैलवान समजा दोघांची ताकद सारखीच आहे बस दोन्ही टकरावर ना याला हा मागे सरकून देईल ना याला हा मागे सरकून देईल सपोज A पैलवानचं ताकद जास्त आहे B पैलवानची कमी आहे त्यामुळे असं होईल आणि A पैलवान B पैलवानला मागं मागं ढकलेल सपोज B पैलवानची ताकद जास्त आहे A पैलवानपेक्षा आता तो काय होईल B पैलवान A पैलवानला मागं मागं सरकवा तसंच हे हिअर ऑन एक्सपान्शन हा गॅस एक्सपांड होईल the force exerted by the gas is कोणचा गॅस जो सिलेंडर मध्ये आहे तो ऑन एक्सपान्शन कधी होईल जेव्हा सपोज तो सिलेंडर मधला गॅस फोर्स अप्लाय करण हे नाव द F म्हणजे तो जो गॅस फोर्स अप्लाय करण काय होईल केवढा करावा लागेल त्याला जेवढा एरिया आहे तेवढा आणि पुन्हा विरुद्ध जेवढी ताकद आहे त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे हा मग आता पहा मायनस PEX into A मायनस PEX into A आता हे एक्सप्रेशन असं का बरं आहे ते असं का बरं केलं मायनस का बरं लिहिलं याचा आन्सर देतो मी तुम्हाला बघा हे सरळ आहे ना हे PEX आहे याच्यावर म्हणजे PEX म्हणजे एक्सटर्नल प्रेशर आहे हे आता जसं आहे तसं होतं याचा दबाव काही नक्की होता याचा दबावला रिव्हर्स पेपर बनतो म्हणजे इथचा जो गॅस होतो याला मागं लुटवायला म्हणजे याच्या विरुद्ध काम करायला हेच निगेटिव्ह साईन तिथं लागली आहे ठीक आहे हेच इथं मायनस नाही आहे पण हा गॅस एक्सपांड होईल तेव्हा याच्या विरुद्ध फोर्स लावून त्याच्यापेक्षा जास्त बल लावून म्हणून त्याला मायनस PEX हेच हा जो गॅस फोर्स अप्लाय करणार आहे इक्वली मॅग्निट्यूड अपोजिट इन साइन असं असतं now then piston is moved by the distance d आता एवढा फोर्स अप्लाय केला केवढा फोर्स अप्लाय केला समजा एरिया जेवढा पिस्टनचा तेवढा आणि जेवढा फोर्स आहे त्याच्यापेक्षा तसं जेवढा अपोजिट आपल्याला मला जर का माझ्या अपोजिटला मागे लुटायचा ठीक आहे तर मला काय जेवढा एरिया जेवढा आणि जेवढा फोर्स जेवढा त्याच्यात फोर्स आहे त्याच्यापेक्षा थोडा जास्त लावा लागेल आणि तो स्वतःहून मागे चालला तो स्वतःहून म्हणजे मी त्याला लुटून राहिलो म्हणजे तो स्वतः मागे गेला काय नाही मी त्याला लुटून राहिलो हेच त्याच्यासाठी ते निगेटिव्ह झालं म्हणून मायनस then piston moves by the distance d आता सरळ आहे फोर्स अप्लाय केला पिस्टन मूव्ह होणार आहे by the distance d the amount of work done is now आता याला इक्वेशन नंबर 1 द्या रे हां आता amount of work done is now w work done काय असतं ते सांगा मला F into d इक्वेशन नंबर 2 सपोज जे काय तुम्हाला त्याचा इक्वेशन नंबर द्या now amount work done आपण पाहिला work done काय होतं रे F into d what is F is the force what is d is the distance नाही काय तेवढं work done झालाय now आता सरळ आहे रे F म्हणजे काय होणार -PEX into A मग तेच according to equation number 1 F equals to -PEX into A according to equation number 2 work done काय आहे F into d hence W is equals to आता F म्हणजे काय होणार आहे -PEX into A कारण F ची व्हॅल्यू म्हणजे आहे -PEX into A आणि हा d जर तसं फक्त F ची व्हॅल्यू आहे हां इक्वेशन नंबर 2 आता A into D म्हणजेच होते डेल्टा V इक्वेशन नंबर 4 5 A into D म्हणजे A into D म्हणजे डेल्टा V कसं होते पहा नाव बघा रे A is the area of the piston and D is the distance केवढं डिस्टन्स जेवढं डिस्टन्स पिस्टन वर गेलाय तेवढं म्हणजे व्हॉल्यूम निघाला तो चेंज इन व्हॉल्यूम डेल्टा इज द चेंज and D is the volume now A is the area of that piston त्या पिस्टनचा जेवढा एरिया असेल तेवढा आणि D is the distance traveled by the piston when the gas is expand आणि म्हणून A into D म्हणजे डेल्टा V आता सरळ आहे
व्हॉट इज डेल्टा? डेल्टा इज द चेंज इन. व्हॉट इज व्ही? व्ही इज द व्हॉल्यूम. मग आपण काय करतो? जास्त मधून कमी मायनस करतो. हेच V2 ची व्हॅल्यू जास्त आहे, V1 ची व्हॅल्यू कमी आहे. म्हणून डेल्टा V म्हणजे काय होते? V2 मायनस V1. हे आता बघा रे, क्वेश्चन नंबर 4 तो समजलो. मग आता A into D म्हणजेच डेल्टा V, A into D म्हणजेच डेल्टा V. Hence now W is equals to minus PEX into डेल्टा V. लिहायला काही हरकत नाही. तर काय into डेल्टा V म्हणजे काय होणार? A into D. Hence डेल्टा V. then the equation नंबर 5. बस झालं इक्वेशन. आता त्याला तुम्ही असंही लिहू शकता. W is equals to minus PEX into V2 minus V1. काऊन का V2 minus V1 म्हणजे काय होते? डेल्टा V. अशा प्रकारे ते एक्सप्रेशन आहे. कशाचं? प्रेशर व्हॉल्यूम वर्कचं. ठीक आहे. याच्यानंतर आपण मॅक्झिमम वर्क डनचं एक्सप्रेशन पाहणार आहोत. मॅक्झिमम वर्क डन कधी होते, मॅक्झिमम वर्क डन कसं होते, त्याचं एक्सप्रेशन कधी पाहणार आहे. हे सिंपल वर्क डन पहिले तुम्ही समजून घ्या प्रेशर व्हॉल्यूम वर्कचं. ठीक आहे. आपण जर एक तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे. आता याच्यामध्ये अजून एक पॉईंट्स पहा. मी तुम्हाला पहिलेच बोललो, समजा गॅस एक्सपांड होऊन राहिला. आता आपल्याला स्टडी कोणाचा करायचा आहे रे? गॅसचा. मग गॅस काय झाली? सिस्टीम. आणि आजूबाजूचं सगळं काय झालं त्याच्या सराउंडिंग. गॅस सिस्टीम आजूबाजूचं सगळं काय झालं? सराउंडिंग ॲटमॉस्फिअरिक. मग आता पहा, हे पॉईंट सगळे लिहून घ्यायचे. असेच ते लिहून दिले ते. When gas expands, the work is done by the system on surrounding. हे लिहिलं नाही तर. Work is done by the system on surrounding. सिस्टीम कोण आहे? गॅस. जर गॅस एक्सपांड झाला, जर त्याला एक्सपांड व्हावं वाटलं, तो स्वतःहून करन. म्हणजे तो सिस्टीम वर्क करन. कोणावर करन? सराउंडिंग वर्क. आणि म्हणून W म्हणजे वर्क डन काय झालं? व्हॅल्यू येते निगेटिव्ह. Hence the W value here for the system is मायनस. का बरं? आपण साइन कन्व्हेन्शन मध्ये पाहिलं होतं. तुम्ही तो व्हिडिओ पहा, पुस्तकात पहा, तुम्हाला समजून का बरं मायनस लिहिलं. असं डोक्यात नका ठेवू का सिस्टम नंबर तो पॉझिटिव्ह झाला. नो 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 नो, इट्स निगेटिव्ह व्हॅल्यू. नाउ इफ और व्हेन द गॅस इज कॉम्प्रेस. आता कॉम्प्रेस झाला गॅस. इतका होता तो डबल गॅस काय झाला? कॉम्प्रेस. म्हणजे मायनस P म्हणजे ॲटमॉस्फिअरिक प्रेशर काय झालं? ते वाढलं. गॅसच्या प्रेशरपेक्षा वाढलं. मग आता कोण कोणावर वर्क करून आलं? ॲटमॉस्फिअर. म्हणजे ॲटमॉस्फिअर नका म्हणू, त्याला आपण सराउंडिंग म्हणू. सराउंडिंग कोणावर वर्क करू? सिस्टीमला. जर सरळ आहे ना रे, तुम्हाला जर का 2-4 जण दाबून राहिले, तर तुम्ही वर्क करू राहिले त्याच्यावर का ते वर्क करू राहिले तुमच्यावर? समजा एक छोटा मुलगा आहे आणि आपण 5-6 जण त्याला असं धरून दाबून राहिलो, एका ठिकाणी चुपचाप बसला पाहिजे, तर आपण त्याच्यावर वर्क करू राहिलो ना. आणि स्टडी त्या पोराचा करायचा आहे. म्हणजे पोरगा झाला सिस्टीम आणि आपण सगळे झालं त्याला ते पकडून ठेवणार झाले सराउंडिंग. कोण कोणावर वर्क करू राहिलो? आपण. कोणावर? त्या पोरावर. त्याला वाटते का दाबून राहावं म्हणून? नाही. मग आपण वर्क करू राहिलो ह्या पोरावर. जर तो पोरगा जर आपल्याला पकडून असा तसा हिरो कसा एकदम 5-6 गुंडेल फेकून असं वर उठून जाते, तसं जर झालं तर त्यानं आपल्याला वर्क केलं, कारण त्यानं आपल्याला पण चांगलं कुथाडलं. म्हणजे अशा वेळेस तो जो पोरगा जो उठला त्यांना आपल्या विरुद्ध जास्त बल लावलं तर म्हणूनच उठला तो. जर त्याची आपल्यापेक्षा जास्त ताकद नसती, त्यांना ताकद अप्लाय करू शकला तर आपल्याला फेकू शकला असता का? तसं हिरो फेकते एखादा. हेच मग जर का तो एक्सपांड झाला तो आपल्याला सगळ्याला फेकून देईल. मग कोण वर्क केलं? कोणावर? त्यानं वर्क केलं. कोणावर? आपल्यावर. हे समजून घ्या. तसंच इथं आहे. When the gas is compressed, the work is done by the surrounding on the system. हे लक्षात घ्या. Hence W is positive. इथं व्हॅल्यू W ची पॉझिटिव्ह आहे सिस्टीमसाठी. लक्षात ठेवत जा थोडंसं. ओके. हा झाला पॉईंट. आता पॉईंट होता एक अजून याच्यानंतर, जसा मी सांगणारच होतो तो फ्री एक्सपान्शन म्हणजे काय. तुम्ही पुस्तकात पहा, याच्यानंतर फ्री एक्सपान्शन पॉईंट आहे. फ्री एक्सपान्शन मी याच्या आधी तुम्हाला पहिले एक पॉईंट समजून सांगतो. एक लक्षात घ्या, हे म्हणा की हे म्हणा, वर्क कधी होते? जेव्हा -Px असेल तेव्हा. मला सांगा, 2 पैलवान आहे, एक पैलवान 2 पैलवान.
हे लढलेच नाही तर कोण जिंकत हे सांगता येते काय तुम्हाला? फक्त समजा लढाच लागलं तरी हे कंडिशन आहे. समजा ए समोर जर बी आहे तर ए ले वर्क करा लागेल, बी ले करा लागेल समजा. पण एच्या समोर जर का बीच नाही आहे केला तर ए ले वर्क आहे का काही? मग वर्क डन होण्यासाठी एक्सटर्नल प्रेशर सुद्धा पाहिजे असते. मग एवढं सांगा, याच्यावर जर का एक्सटर्नल प्रेशरच नसतं तर गॅसले वर्क डन करायचं काही काम असतं काय? नाही. सपोज आपण घरात आहे, आपण माहिती लोक आहे, आईनं म्हटलं ते बाल्टी उडून तू घे धळायला पाणी देऊन दे. हे वर्क करायला लावलं का नाही लावलं? आईनं लावलं. पण तिथं जर का बादली नसनच आणि झाडही नसन तुमच्या घरी तर पाणी काय देणार तुम्ही? स्वतः पिणार आहे काय? म्हणजे समोर जर कामच नाही आता काम कायचं करावं? हेच. पण इथं काम म्हणजे कोणतंच आहे का तुम्हाला अपोजिंग प्रेशरच नाही आहे, त्यामुळे तुम्ही फोर्स लावणार तरी कोणावर आहे? म्हणून जो कन्सेप्ट आहे फ्री एक्सपान्शनचा 2 मिनिटाचा समजून घ्यायचा. फ्री एक्सपान्शन म्हणजे वर्क डन बाय द गॅस इन अपोजिंग फोर्स दॅट इज द झिरो. म्हणजे इन द अब्सेन्स ऑफ अपोजिंग फोर्स म्हणजे वर्क डन इन व्हॅक्यूम. आणि असं म्हणजे स्पेस मधलं वर्क, बिकॉज स्पेस इज व्हॅक्यूम. इथं कोणता प्रेशरच नाही समजा. आता का बरं नाही, काहून नाही? तो मोठा ॲस्ट्रोफिजिक्स ॲस्ट्रोकेमिस्ट्रीचा विषय आहे, त्याच्याबद्दल आपण बोलू नाही. म्हणून जर तुमच्यासमोर PEXच नसल, इफ द व्हॅल्यू ऑफ PEX नाव PEX equals to 0, then the work done is also 0. Hence, W is equals to 0. There is said to be no work done when there is a vacuum. म्हणजे मी एक्झाम्पल दिलं तुम्हाला, हा पॉईंट समजल्यानंतर तुम्हाला छोटासा पॉईंट मी सांगणारच होतो. हे असं आहे का जर तुम्हाला लोटणारा कोणी नसणार तर तुम्ही कोणाला अपोज करणार आहे, समज. Hence, in free expansion there is no work done because there is absence of external atmospheric pressure, that is the PEX. Hence, for the work done we generally need a PEX in here. ओके. अशा प्रकारे आजचा तो टॉपिक होता बेटा. काही प्रश्न असेल तर विचारा. याच्यानंतरचा एक्झाम्पल याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहे एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम वर्क. हे महत्त्वाचं राहील, त्याच्यामध्ये इंटिग्रेशन्स वगैरे राहतात, ते समजून घ्यायचं आणि जर काही प्रश्न असेल तर मला विचारायचे. ठीक आहे. तर आजच्यासाठी एवढंच.